आजच्या दिवसाची सुरुवात काहीशीही अशी झालेली. गौरीने मस्त सकाळी सकाळी नाश्त्यासाठी आमच्यासाठी ब्रेड सँडविच बनवलेले, ज्यामध्ये बटाट्याचं फिलिंग भरलेलं. मस्तपैकी नाश्ता वगैरे केला सगळ्यांनी एकत्र आणि आम्ही निघालो कल्याणला जायला. आणि बघतो तर इतका पाऊस, जायचं मन नव्हतं पण जावं लागलं. अर्णवची स्कूल होती मंडेपासून. मग आम्ही घरी वगैरे गेलो. त्यानंतर मग थोडा आराम केला. संध्याकाळी मॅच होती आणि मला मस्त बाहेरचं वातावरण बघून पाणीपुरी खावीशी वाटली. मग ह्यांना पटकन सामान वगैरे आणायला पाठवलं. पाणीपुरी जातो सामान आणायला. जातो का आणायला? जातो आज आता आणायला. काय काय आणशील? आणतो काहीतरी. लवकर घेऊन या मस्तपैकी. आज मॅच पण आहे ना. आणि आज इंडिया वर्सेस पाकिस्तान लाईव्ह मॅच विथ पाणीपुरी. ओके. आणि इथे घेतली मी मस्त पाणीपुरी बनवायला. गोड पाणी तर आम्ही बाहेरूनच रेडीमेड विकत आणलं, कारण की ते इतका लागत नाही, थोडंसंच लागतं. त्यासाठी मी त्याआधी रगडा बनवून वगैरे घेतला. आणि निकेतने येताना जिलेबी आणलेली, त्यालाच भरवत. आणि त्याला बोलवती मला नाही भरवत, मी तुला नेहमी भरवत असते. जिलेबी वगैरे खाऊन मी बनवायला घेतलं होतं इथे तिखटपण. त्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर, जिरं, लसूण, थोडासा मिरची हे सगळं मिक्स केलं. आता मी त्याच्यात पाणी वगैरे टाकून घेतलं आपल्याला जेवढं लागतं तेवढं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, लिंबू, पाणीपुरी मसाला आणि त्याच्यामध्ये मी टाकलं होतं मस्तपैकी जलजिरा. त्याच्यामध्ये पण एक वेगळीच टेस्ट लागते बाहेरच्यासाठी, असं चटपटीत मस्तपैकी. ते पाणी निकेतला पहिले टेस्ट करायला दिलं. तो तेच सांगत होतं की पाणी खूप तिखट झालं आहे. तिखट आहे. बरोबर आहे का? त्यानंतर गौरी गेलेली जत्रेला. तिने येताना आणली अर्णवसाठी मस्तपैकी अशी बंदूक. तो तेच दाखवत होता. त्यानंतर आम्ही मस्तपैकी तिघांनी पूर्ण पाणीपुरी संपवली. खूप मस्त झालेली. फटाफट पाणीपुरी आम्ही तिघांनी खाऊन वगैरे घेतली. आणि रात्री बघत होतो मॅच. फायनली आपण जिंकलो असं केलं. आणि असाच गेला आमचा आजचा दिवस. बाय, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.